भंडारा जिल्ह्यातील लाखादूर तालुक्यात येणाऱ्या कोची इथं मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भव्य 3 दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा आणि कला महोत्सव उत्साहात संपन्न झाला। या महोत्सवात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी सादर केली। सांघिक खेळांमध्ये प्राथमिक विभागातील मुलांच्या कबड्डी स्पर्धेत लाखादूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहुणगावच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। 100 मीटर धावणे स्पर्धेत जैतपूर येथील हर्षाली कुत्तरमारे हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर 100 मीटर रिले मुले या स्पर्धेत कोची संघाने बाजी मारली। सांस्कृतिक नाटक आणि वैयक्तिक लांब उडी स्पर्धेत मासळ तालुका लाखादूर येथील मोसम नागपुरे हिने प्रथम पारितोषिक पटकावलं। इतर स्पर्धांमध्ये कबड्डी, देणारा तुमसर, खो खो, मुरमाडी, खो खो, मांढळ या संघांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। वरिष्ठ प्राथमिक विभागातील कबड्डी मुलांच्या स्पर्धेत पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळा सावरला या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कबड्डी मुली या स्पर्धेत करकापूर तुमसर या संघाने विजय मिळवला। खो खो मुलं आणि मुली दौडी पार भंडारा या संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं। कुस्ती स्पर्धेत नैतिक सिंगनजुडे आणि विशाल सरोदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। विजेत्यांना बक्षिसांचं वितरण नरेश ईश्वरकर, मोहन पंचभाई, लताताई नेरुले आणि सरपंच सुरेखा देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। सर्वसामान्य जीवनाकरता आपले भजनाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करण्याचं काम केलं आणि राष्ट्रसंत म्हणतात की लाखो पोलिसांमध्ये जोर पण एकच माझा कर्तव्य ज्याला केली असं उन्नत कामं किंवा सामुदायिकतेचे कामं तुळशी बोलण्याचे अधिकारी पूर्ण समजतो आम्ही। अशा प्रकारचे कार्यकांडाची मध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला आणि या चिमुकल्या बालगोपालांच्या कला त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यामध्ये त्यांची करण्यामध्ये आपण बोलाची भूमिका घेतली त्याबद्दल मी आपण अभिनंदन करतो की आपण शिक्षणाला काय निवड पुस्तकी नाही की म्हणूनही पाहिजे सर्वांनी मुलं कुस्ती मल्लखांब खेळणारे घडे हे घडाघडीचे प्रतिकार घडले तरी शिक्षण घेत किंवा पुस्तकी नॉलेजमध्ये किंवा मोबाईलमध्ये शिक्षण शिकताना आपल्याला आपला शरीरातली इम्युनिटी वाढवण्याची कुठेही चान्स मिळत नाही। पण स्पर्धा म्हटलं की या अशा प्रकारचे खेळ म्हटलं तो कुस्ती असो, कबड्डी असो, खो खो असो, या कुस्तीतनं आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमधले शारीरिक क्षमता अवगत करण्याची क्षमता या ठिकाणी प्राप्त होते आणि ते करण्याची संधी आपण दिल्याबद्दल सर्व मी त्याचं अभिनंदन करतो। जिल्हास्तरीय क्रीडा टुर्नामेंट झालं। मी खरंच या 5 वर्षासाठी मी धन्य झालो। जिल्हा परिषदाचं माझं सार्थक झालं असं प्रकर्षाने मला म्हणावंसं वाटतं। आणि मगांचं मी जास्त बोलणार नाही, आपल्या सर्वांना बक्षिसाची उत्कंठा लागलेली आहे, पण आवर्जून सांगतो म्हणजे सभापती महोदयांविषयी आवर्जून सांगतो की सभापती महोदयांनी ही जबाबदारी सोनटक्के सरांची आहे, ही जबाबदारी मनीषा मॅडम गजबी मॅडमची आहे, संपूर्ण शिक्षकांची आहे, कुटे सरांची आहे, शाळा व्यवस्थापन समितीची आहे। हे भान न ठेवता पहिल्याच दिवशी ईश्वर भाऊ आपण आले, काल दिवसभर आपण होते आणि किंबहुना आजही आपण दिवसभर आहात, तर कुठेतरी फक्त जबाबदारी सोनटक्के सरांवर न टाकून, गजबी मॅडमवर न टाकून, किंबहुना माझ्यावर, सरपंचावर, शाळा व्यवस्थापन समितीवर, मुख्याध्यापकावर न टाकता आपण 3 दिवस उभे राहिले, त्या कारणाने आपलं खूप खूप धन्यवाद मानतो। आणि जाता जाता आणि विचारपीठाची रजा घेता घेता इथं उपस्थित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांचे, किंबहुना इथं उपस्थित असलेल्या संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील स्वतःचा मुलगा शैक्षणिकदृष्ट्या घडलाच पाहिजे, पण तो शारीरिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा घडला पाहिजे, हे प्रकर्षाने तळमळीनं या महोत्सवामध्ये ज्या ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले अशा पालकांचे आणि शिक्षकांचे सुद्धा धन्यवाद मानतो। आणि मगाशी या एक प्रकर्षाने सांगतो, या जिल्हा परिषदेचे सभापती सुद्धा इथं असलेल्या एका स्पर्धकाचे पालक आहेत आणि मला मगाशी घडलेला एक प्रकार आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतंय। कुठे सर मगाशी घडलेला एक मी प्रकार आवर्जून सांगू इच्छितो इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांना। आम्ही मगाशी सोनटक्के सर होते, सगळे जण होतो
आम्ही जेव्हा जेवण करून म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात राजर्षी शाहू महाराज